हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि आत्ता मी उठली आहे. ॲक्च्युली मी उठली कधी यश गेला, मग त्याच्यानंतर परत जरा झोपली, आता उठली आहे. चला आज सरप्राईज म्हणजे तुम्हाला मी सांगितलं सरप्राईज आहे, ते मी दाखवेल तुम्हाला नंतर काय ते. आज माझ्याकडे कोण येणार आहे. नेहमी मी एकटीच असते ना, आता आहे 2-3 दिवस पसारा पडले तसं. आज मी खूप उशीर झाला आहे मला. आता उठते पटापट. बघा सूर्य पण मस्त झालं आहे. यश गेला त्याच्यानंतर थोडेसे मॅसेज टाकले सगळ्यांना. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना पण असेच मॅसेज पण मी टाकले. आणि मग जरा पडलेली तर झोपूनच गेली, तर आता उठली आहे. आता आजची तयारी. ओके. झाली नाही आहे, पूजा चालू आहे. मशीन लावली, कधीची फिरतच असते मशीन. काय झालेलं काय माहिती. तसं तुळशीची झाली, तयारी करून ठेवली पूजेची. देवांना आंघोळ घालायची होती पण खूप उशीर झाला आहे. आई येतील तर मग तयारी करून ठेवली तर पूजा करायची. पूजा करते. 9:15 होत आले, 9:10 झालेत. आणखी पूजेचं काय काय लागलं इथे. असंच होतं, काय ना काय चालूच असतं. आणि आज मशीनने वैताग दिला मला. काय झालं काय माहिती. ॲक्च्युली ती फिरलीच नव्हती, मी त्यात पाणी ओतायला सुरुवात केली. त्याचं सिस्टम चेंज झालं. पूजा करून घेते मी आता. हे प्रतीक्षा म्हणून, आणि मी तिला ना इडली आणि हे मेंदूवडे आणायला सांगितले. ते येतात नाही घेऊन ते त्यांच्याकडे. ॲक्च्युली काय माहिती आहे तुम्हाला लागली मला कंट्रोलच होत नाही आता. तर उशीर पण झाला आणि आता बनवायची कॅपॅसिटी नाही आहे माझ्यामध्ये. पण भूक तर एवढी लागली ना जबरदस्त. त्याच्यामुळे आता चहा ठेवला आणि हे असं करावं लागतं. चहा घेते आणि ते खाते. असं झालं ना, हा चहा पण कधी सिरियसली एवढी भूक लागली मला. काय माहिती, रात्री जेवले नव्हते त्याच्यामुळे आता भूक लागली. रात्रीचं तर मी जेवतच नाही आहे. आणि त्याच्यात काय झालं माहिती आहे की मी आज काम भरपूर केलं. खिडक्या वगैरे पुसल्या, माझ्या काचा वगैरे खिडक्यांच्या ते पुसून घेतलं, वरती पुसलं, टाईल्स पुसून घेतले. त्याच्यामुळे मग उशीर पण झाला पूजेला आणि मला भूक पण लागली. त्यामुळे मग असं झालं ना, खाईल एवढी भूक लागली. आणि हे खाऊन झालं ना का नंतर भूक नाही लागणार. मला आणखीन कामं पण आहे, जेवण बनवायचं आहे. तर आज आमचे साहेब घरी आहेत, यश साहेब. मग तो खिचडी नाही खाणार. जर मी विचार केला खिचडी बनवायचा तरी तो काही खिचडी नाही खाणार आहे. कपडे धुवून सुकत टाकले बघा. आणि मग त्याच्यासाठी मग आता मला काहीतरी बनवावं लागेल. पण आधी मी खाऊन घेणार आहे. पूजा करत होते, बाबांचा फोन आला. पण घेईपर्यंत कट पण झालं. तर म्हटलं जाऊ द्या, करेल त्यांना नंतर. सावकाश पण खाऊन वगैरे झालं ना तर निवांत फोन करेल त्यांना. सगळं क्लीन केलं. ह्या काचा घेतल्या पुसून, सगळ्या वरचं एक्झॉस्ट वगैरे घेतलं. हे टाईल्स सगळं पुसून वरती चढून घेतलं. आता मग काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, वरती चढायला काय नाही. जर मी पडली तर मला उचलायला कोण नाही येते. हा टेबल आहे ना माझा, हा ग्रीनवाला दिसतो, हा तुटला आहे एक साईडने आणि तोच आहे चढण्यासाठी. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. आता दिनेश गेल्यापासून मला तरी भरपूर प्रॉब्लेम आहे. दिनेश होता ना, त्याच्या मागे लागायचे, पडदे काढून दे, हे काढून दे, ते काढून दे, मला हे धुवायचं आहे, ते धुवायचं आहे.
पण मी आता रिस्क घेत नाही, कारण का माझा कमरेचा पण प्रॉब्लेम झालेला. 1 महिना बेडवरतीच होती. खूपच प्रॉब्लेम होता माझा. तेव्हा दिनेश होता, दिनेश सगळं करत होता. पण जर परत तसंच झालं तर माझं कोण करणारं नाही आहे घरात. त्याच्यामुळे मी आता काही जास्त रिस्क नाही घेते. नाही तर माझं तुम्हाला सांगते 2 महिने झालं का मी घर साफ करायला घ्यायची. 2 महिने पण जास्तच. आधीमध्ये हे ते होतंच. त्याच्यामुळे मग साई नाही टाकत, साई नाही आवडत त्याच्यात, नुसती खायला बरं वाटते. त्याच्यामुळे मग मी रिस्क नाही घेत जास्त. आणि जर मी चढली वरती आणि पडली तर किती महागात पडेल. मला चांगलं माहिती आहे कमरेचा काय प्रॉब्लेम असतो तो. माहिती आहे का, मला उठताच येत नव्हतं. उठता म्हणजे मी झोपूनच होती. अशी उठून बसली ना तर जास्तीत जास्त मी 5 मिनटं बसायची. 5 मिनटं पण खूप व्हायचे. टोचायचं मला, माहिती आहे का. त्या बोलतात ना माकड हाड असतं ते, असं खालचं ते हाड असतं ना, ते एवढं टोचायचं प्रमाणाच्या बाहेर. आणि मला चालता येत नव्हतं, काय नाही. अशी वाकून चालायची मी, असं पोट धरायची, अशी वाकून. असं सरळच नव्हतं होत आहे, म्हणजे असंच होतं, असं सरळ नव्हतं आहे. मग खूप मोठा प्रॉब्लेम झालेला. तेव्हा दिनेश होता म्हणून बरं झालं. मग आईने मला तिकडे बोलवलं. योगिताने पण मॉलिश वगैरे केली, पण काय झालं नाही. खूपच पेन व्हायला लागलं, खूप म्हणजे खूपच प्रमाणाच्या बाहेर पेन व्हायला लागलं. मग आम्ही उरणला गेलो. उरणला एक आहेत, काय त्यांचं नाव आहे, गुजराती आहेत ते त्यांच्याकडे एक असं आपलं माहिती आहे, आपण विटी दांडू खेळतो त्याची एक ते विटी असते ना, त्या टाईपमध्ये ते असं ओढतात तीनच. आणि त्या खरं अक्षरशः मी जाताना एवढी रडत गेली त्यांच्याकडे. पण जेव्हा त्यांनी ते असं ते नसा मोकळ्या केल्या माझ्या पायाच्या, तर मी चालत आली. खूप मला फरक पडला त्याचा. त्यांनी औषध पण दिलेलं, मला परत बोलवलेलं. पण दिनेश मग लगेच गेला साऊथ आफ्रिकेला, म्हणून माझ्याबरोबर कोण नव्हतं. यशला नेलं काय नाही, पण तो पण घाबरून गेला, तर मग मी गेलीच नाही. आता बघूया, दिनेश सुट्टीमध्ये आला तर मग परत जाईल मी त्यांच्याकडे. आता काही प्रॉब्लेम नाही होते, पण तरीसुद्धा जाईलच मी त्यांच्याकडे. चला नाश्ता करून घेते, भूक लागली. हे बघ चटणी, ही चटणी मला खूप आवडते. मला सांबार नाही आवडत चिंच, हे सांबार मीच केलेलं आवडतं. चटणी छान असते, वडे पण खूप छान असतात. इडल्या किती सॉफ्ट आहेत, चिंटूशी आहेत. चिंटू इडली आहे. चला नाश्ता घेऊया करून. ती कशी खाते माहिती आहे का, ह्याच्यात असं टाकते एक आणि मग खाते. मस्त आहे. सांबार किती बेकार होतं. इडली छान वाटते खायला. हे असं करायचं, असं. सांबार नाही बरोबर लागत मला. आणि असा चहा भरून. खूप दिवसांनी बाहेरची इडली खाल्ली आहे. म्हणजे आम्ही जर कुठे गेलो बाहेर तर मग आम्ही खातो. बाबांना आवडते खूप. मी मसाले नाही खात. दिनेशला मेदूवडा आवडतो, पण मी आज खाल्ली मस्त. दिनेश घरी असताना तर मग जायचा तो इडली वगैरे आणायला खाली. एवढा चहा घेतला ना. पाडव्याचा बेत आता संध्याकाळी. बाबा संध्याकाळी येणार आहे, संध्याकाळी. अरे सस्पेन्स होतो. जाऊ दे, आता सांगितलं तर सांगू दे. सरप्राईज सरप्राईज. सरप्राईज हेच आहे, आई येणार आहेत 2 दिवस, 2-3 दिवस. मला नाही माहिती, राहायचं तेवढे दिवस राहतील. मस्तपैकी आम्ही एन्जॉय करू. एन्जॉय म्हणजे ते असलं मला बरं वाटतं थोडंसं घरात, नाही तर मग मला असं ते सरप्राईज होतं. आणि मी सांगून टाकलं आता. ओके. ॲक्च्युली त्यांना पण व्हिडिओमध्ये जास्त ते येत नाही, येत होत्या त्या व्हिडिओमध्ये. आय थिंक मला असं वाटतं त्यांना कोणतरी काहीतरी बोलणं, जास्त ना काड्या करणारे.
काय ते बोललाच नाही. तर आई आमचा कधीच, तुम्ही तर बघितलं आधीचे व्हिडिओ पाहिलेत ना तुम्ही लोकांनी, कशा आई यायच्या व्हिडिओमध्ये स्वतःहून यायच्या, म्हणजे स्वतःहून बोलायच्या वगैरे. पण त्या दिवशी मी दवाखान्यात घेऊन गेले ना त्यांना, थोडंसं त्यांनी वेगळंच रिॲक्ट केलं, नको नको हे ते. कारण का त्या दिवशी वुमन्स डे होता 8 मार्च, आणि केक वगैरे आणलेला बाबांनी, मला ते सगळं शूट करायचं होतं. तर त्यांनी वेगळंच रिॲक्ट केलं. मग मला थोडंसं असं वेगळंच वाटलं. बाबा पण बोलले राहू दे तुझा तो व्हिडिओ, म्हणजे असं मला वाटतं त्यांना कोणीतरी काहीतरी बोललं. ठीक आहे, ह्या गोष्टी सगळ्या होणारच आहे, याच्याकडे काय हे ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. कारण का जर सगळं चांगलं चांगलं असेल तर मग आपल्याला वाईटचा अनुभव कधी येणार आहे ना. म्हणून देवाने वाईट गोष्टी पण केल्यात, चांगल्या गोष्टी पण केल्यात, त्याच्यामुळे काय जास्त इश्यू नाही आहे. कारण का मला माहिती आहे माझे सासू सासरे कसे आहेत, ते कसे माझ्याशी रिॲक्ट करतील, ते सपोर्ट करतील मला. कारण का मला चांगलं माहिती आहे. हां, ते थोडंसं बोलले असतील पण त्या तशा नाही आहेत, समजलं का. मला ह्या गोष्टी नॉर्मल वाटतात. इडली मेंदूवडा, या तुम्ही पण या मेंदूवडा खायला. मी एक सांगायचं विसरली तुम्हाला. टीप म्हणजे टीप समजा, नाही तर काय समजा. हे सांबारची पिशवी होती ही, आणि ही चटणीची होती. ओके, तर आता झालं सगळं समजा आपला नाश्ता वगैरे. ही चटणीची आणि ही सांबारची पिशवी होती, तसं बांधून देतात ते, बरोबर. सगळं काढलं मी. आणि आता मी काय करते माहिती आहे, आता तुम्ही बोलाल ही धुतली कशाला, ही काही यूज करणार आहे. नाही, मी यूज वगैरे काय करणार नाही, फेकूनच टाकणार आहे. का माहिती आहे का, आता डस्टबिनमध्ये आपण ते तसंच गुंडाळून टाकलं ना, त्याचा घाणेरडा वास येतो कालांतराने. म्हणजे दुपारपर्यंत त्याला वास यायला सुरुवात करेल, दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत नाही आलं तर उद्या सकाळी तर डेफिनेटली येणारच आहे ना. तर ते, आणि कधी समजा आपण लवकर उठलो नाही उठलो आणि कचऱ्याला गेला निघून, तर तो कचरा परत राहणार आपला, तर मग वास येत राहणार. तर मी काय करते माहिती आहे, हे असं धुते, तसं फोल्ड करते आणि डस्टबिनमध्ये टाकून देते. आता डस्टबिनमध्ये पण पिशवी असते माझी, चांगलं बऱ्यापैकी चांगली पिशवी असते, असं टाकून द्यायचं बस झालं. आता वास येणार नाही, काही येणार नाही. तेच मला सांगायचं होतं. ॲक्च्युली मी धुतलेली पिशवी ती, पण परत मला तुम्हाला सांगायचं होतं की असं करा बाबा, डस्टबिनमध्ये घाण वास नाही येणार तुमच्या, आणि सारखं डस्टबिन तुम्हाला धुवायला नाही लागणार. धुवायला तर लागतंच म्हणा 1-2 दिवसाने. जर सुका कचरा असेल तर ठीक आहे, जर ओला असेल तर धुवायच लागतो. ओला कचरा तर मी टाकतच नाही डस्टबिनमध्ये, सॉरी डस्टबिनमध्ये टाकत नाही. मी काय करते, जर चिकन आणलं असेल त्या दिवशी, जर तुमचे ते बोन्स वगैरे असतात, ते एका पिशवीत असं भरते, त्याला गाठ मारते आणि ठेवून म्हणजे टाकते डस्टबिनमध्ये. पण असं आहे, म्हणजे कचऱ्याचं मला सांगायचं वाटलं म्हणून मी सांगितलं तुम्हाला. नाश्ता केला मी, आता आणखी पाणी नाही प्यायलं, तर पिईल 5-10 मिनिटांनी. आणि कपडे सुकत टाकले, अर्धे टाकायचे. चला बघूया आता काय करायचं जेवणाचं. यश पण घरी. आता आई मला म्हणालेलं का खिचडी चालेल आपल्याला, मनीषा खिचडी कर, पण आता यश खिचडी नाही खाणार. त्याच्यासाठी म्हणजे आता आम्हाला सर्वांनाच करावं लागेल. आता बाबा पण संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत येते. तर मला बोलले बघू म्हणून, पण ते लवकरच निघतात. जर पनवेलला आले ना माझ्याकडे, ते लवकर येतात. तर मग संध्याकाळचं काय ना, आता काबुली चणे भिजत घालते मी, आणि आम्रखंड आणायला सांगणार आहे, पुऱ्या करणार आहे, काबुली चणे करणार आहे, म्हणजे छोले बनवणार आहे. छोले पुरी आणि आम्रखंड आणि वरण भात. जर बाबा बोलले पनीर वगैरे तर बघूया मग पनीर, असं करणार आहे. आजचा बेत हाच आहे. आता जरा बसते, मला खाल्लं पण बरं वाटलं पोटाला, रिलॅक्स. आता बसते जरा आणि मग चालूच होणार आहे आता. उद्या तर बाबांना सुट्टीच आहे का, उद्या नाश्त्याचं बघूया काय करायचं. मला दिनेश बोललेला का रवा डोसा कर उद्या, तर बघूया रवा डोसा करूया. तो उत्तप्पा वगैरे करूया, रवा उत्तप्पा ते छान लागेल है ना. रवा उत्तप्पा करूया, चटणी बनवूया आणि चहा, ते बरं लागेल, ठीक आहे नाही. चला आता रील्स बनवते इन्स्टाची. तुम्ही पण बघा, इंस्टावरती पण जा, फेसबुकवरती पण जा, आहे ना. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. कला बोलले, कला माझ्या आजीचं नाव.
वडिलांच्या आईचं कलावती होतं. म्हणजे बाकीचे जे मोठे मोठे लोक होते त्यांना कला बोलायचे. आम्ही आजी नाही बोलतो, बाई बोलायचं. बाई, आमची बाई होती ती. चला आता कोण नाही राहिलं ना. आईची आई राहिली, आईचे वडील नाही राहिले, पप्पा नाही राहिले, आई नाही राहिली, वडिलांचे वडील नाही राहिले, वडिलांची आजी नाही राहिली, नाही, काका नाही आहेत माझे 2 नंबरचे. आम्ही भावंड आहेत सगळे. छोटे काका आहेत, त्यांना 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. मधले काका होते अशोक काका, ते ऑफ झाले. आई ऑफ झाली, त्याच्या आधी ते ऑफ झाले 1 वर्ष आधी. नंतर आई ऑफ झाली 1 वर्षाने. त्यांना 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. आणि माझे वडील मोठे, तर आम्ही दोघीच बहिणी. आम्ही एवढी भावंड आहेत. म्हणजे किती झाले ते 3 6 7 जण 8 जण आहेत आम्ही. पण ना भेट लवकर होत नाही. माझा भाऊ आहे जयेश, त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, टेम्पो आहे त्याचा. तो म्हणजे भाजी काही म्हणजे गाडीला गिराईक लागलं का मग भाजी घेऊन जायचं, तो स्वतः हे करतो, ड्राईव्ह करतो, स्वतः घेऊन जातो. माझे 2 नंबरचे काका आहेत, त्यांची 2ही मुलं. एक मोठा मुलगा सिद्धू, तो ऑटो चालवतो. आणि महेश, फ्रूटचं दुकान आहे. आमचे 2 फ्रूटचे दुकान आहेत काकीचे माझ्या. आणि काकी गव्हर्मेंट सर्वंट आहे, तर जॉबवरून येऊन ती हे करते, फ्रूटच्या दुकानावरती बसते. माझ्या सगळ्या बहिणींची लग्न झालेत. माझं सगळ्यांची, आम्ही बहिणी सगळ्यांची लग्न झालेत. आता कोणच नाही राहिलं आमच्यामध्ये. आणि सर्वांचं चांगलं आहे, सर्वांचं म्हणजे सर्वांचं. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, माझी आत्या, नंदा आत्या, मी आणि माझे पप्पा, आमचं फेस एकदम सेम आहे. सेम माझ्या वडिलांचं, माझं आणि आत्याचं. म्हणजे कोण बोलणारच नाही का ती माझी आत्या आहे किंवा काय, असं एकदम सेम फेस आहे आमच्या दोघींचं. तर त्या दिवशी असंच सीमाचं आणि माझं काहीतरी झालं, तर ती बोलते तू खानदानी आहेस, खानदानी. तर म्हटलं मग काय, हे फेसही बोलत आहे. असं झालं थोडंसं. मी तिला चिडवत होती, ती मला चिडवत होती. असं आहे आमचं. दुसरी गोष्ट म्हणजे, अच्छा दिनेशचा फोन होते, नंतर बोलते, बाय. बघा कशी आवाज देते, आली होती. काय झालं, कुठं जायचं, ये जा, हे घे. रात्री ती पिल्लांकडे गेलेली, आलेली ती बाहेर गेली. आणि रात्रीची मला वाटतं किती 8:30 वाजलेली काहीतरी. तर तेव्हा मी तिला सांगितलं का आता तू गेलीस ना बाहेर, तर मग जा, परत येऊ नकोस. ती परत आली 5-10 मिनिटांनी आणि ती बाहेर गेली परत. म्हणजे तिचं असं मन नव्हतं लागत का तिची पिल्लं बाहेर आहेत आणि मग ती इकडे तिकडे फिरेल. तर ती गेली. तर आज ती डायरेक्ट आत्ता ती आली. म्हणजे सकाळी आवाज येत होता, पण मी कामात होती, दरवाजा नव्हता उघडलेला. तर ती आवाज पण इथे नव्हती देत, तिकडे देत होती. तर ती पिल्लं असतील वरती म्हणूनच. तर आता ती आली. आता ती काहीतरी खाईल वगैरे इकडे तिकडे सगळीकडे, आणि ती पुन्हा जाईल. ती परत इथूनच येईल. आणि आता ती मला अजिबात घाबरत नाही, मी तिला घाबरत नाही. आधी मी खूप घाबरायची तिला. म्हणजे मला असं वाटायचं का ती असं पंजा वगैरे मारेल, तशी करायची ती. तिला पण असं माझ्यापासून सेफ नसेल वाटत, मला तिच्यापासून नव्हतं वाटतं. मी तिला घाबरायची, ती मला घाबरायची. पण आता ती अजिबात नाही घाबरते. तिला आता माहिती पडलं तर ही आपल्याला सपोर्ट करते आणि ही जाण्याचा रस्ता मोकळा करते, म्हणून ती आता काहीच करत नाही. आता गेली आहे, आता ती परत येईल दुपारी वगैरे. ओके, चाय म्हणून ठेवलं, भांडी वगैरे घासून ठेवली सगळी. असं काय आता फक्त गरम करायचं आहे. भाताचा कुकर झालेला आहे. हात बीत लावला आणि आता आईंचा फोन आला का त्या येत नाहीत जेवायला, कारण त्या जाणार होत्या त्यांची म्हणजे त्या मावशीने का ऑफ झालेल्या त्यांच्या सुनांना भेटायला. आता ते लोक जेवल्याशिवाय काय सोडत नाहीत त्यांना. तिथून जेवून येणार आहे. यश काय जेवणार नाही आहे तिथे, पण यश बोलतो मी पण खाऊन आलं तर मी काय जेवणार नाही. आता भात हा एवढा राहिला, मला पण भूक नाही. मी आता इडली आणि मेंदूवडा खाल्ला तर मला भूक नाही.
कडुलिंबाचा पाला खाल्ला आणि गूळ खाल्ला. अर्धच पान होतं ते, अर्धच. हो बाबा बाबा. आज खावं लागतं पण. नको आई तिकडेच आहे आणि आईंनी रसमलाई आणली पाठवून दिली. आता देवाच्या पुढ्यात ठेवून काय पोरगा आहे ना. थांब थांब. काय हां काय काय दादा झोपलाय, तू जा वरती. ती नाही तुला काय करत, ती जाईल. जा वरती जा. अगं जा. कुठला बोलतो काहीतरी कर खायला. आता मला पण भूक लागली. सगळं पीठ मळलेलं होतं ना, आता ह्याचा पराठा बनवते, चहा पराठा. आई आणखीन आल्या नाही, काय माहिती कधी. आता बघते चीज पराठा बनवू की प्लेनवाला. चीज आता संपत आलं. 2च क्यूब राहिले. पेमेंट झालं. वाजले 6:30 आणि आता आई आराम करतात, यश आराम करतात. तर आता आपण हे करायचं आहे. आज मी सांगितलं ना तुम्हाला, चांगलं वाटलं. छोले 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 करायचे. तयारी करते आता जेवणाची.
थोडंसं मीठ टाकलेलं आहे, तेजपत्ता टाकते, दालचिनी आणि काळी मिरी टाकते. आता हे कशाला टाकलं माहिती, ह्याच्याने मस्त असं खुशबू येईल. कुकर लावूया. आता भात नाही लावायचा, भात दुपारी केलेलं कोणीच नाही खाल्लेलं. आता भात चालेल आणि पुऱ्यांचं पीठ मळून घेते. करायचे कुकर लावते, पुऱ्यांचं पीठ मळते, ते ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग कुकर नाही लावता येत मला असं करून. वरून सगळं चालेल, त्याच्यात जरा सरस बनले आणि बाबा येतो आपल्याला जेवण लागेल लवकर आणि त्याला जेवण लगेच झोपावं लागतं, त्याच्यासाठी आपले कामं स्टार्ट करायचं. पीठ आहे, त्याच्यात मीठ टाकलं, नमक शमक जराशी साखर आणि ह्याच्यात आपण जरासा रवा टाकतो. साखरेने टेस्ट येते आणि रव्याने पुरी तेल नाही पियत जास्त. ओके, पीठ मळून झालं, पुऱ्यांचं कडक मस्त, कुकर पण झालं. आता दिवाबत्ती लावते. ते वेगळं उबळी वगैरे ना बाबा. बघा वाटण करून घेते. मस्त झालं वाटण, मस्त म्हणजे काय नाही, आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि खोबरं घेतलं पाहिजे. वॉसिप चालली आमच्याकडे. जरा थंड झालं तर मग वाटून घेऊया करून आणि मग पुऱ्या करायला घ्यायचा. नाही जास्त शेगावला कुठे? हा बरोबर होतं बाबा, ते तिकडेच लागतं ते. म्हणजे ते जळगाव, चाळीसगाव, नागपूर त्याच्यानंतर ना बाबा. प्लॅन करतात, तिरुपतीचा प्लॅन करतात. हा, पनवेल वरून जातात. काश्मीर, जम्मू काश्मीर, पंजाब. मस्त वाटण झालं. आता पुढची तयारी करूया आपण. आई हे बघा कुठे गेल्या, चाललं आई बाई आमच्या. मला केलं का विचार आई, त्याने मला केलं का विचार, आयशीला केलं का विचार. मुद्दाम करतो तो. कॅमेरा जवळ नको असं करणार आहे. कॅमेरा बंदच आहे माझा. काय ड्रामा चाललाय यशचा, मला वेट करायला. ह्याच्यात करते पटकन मोठं नाही मुलात.
बाबा बहुत टी व्ही नाही आहे, त्यांना टी व्ही बघायची सवय आहे आणि आता माझा टी व्ही आहे बिघडलेला. तर आता त्यांना मी रसमाला दिली खायला खाल्ली. थोडेसे वाटाणे आहेत होते जे आहेत ना चणे, तर मिक्सरला लावे म्हणजे थोडीशी ग्रेव्ही चांगली होईल. हे आता हे करेपर्यंत मी हे मिक्सरला लावून घेते. आता लास्ट टाइम मी दाखवली ते बघा आई तिथे ठेवलंय गुळ आणि पान नैवेद्याला, ते खा. थोड्या ग्रेव्हीसाठी आपल्याला ते काबुली चणे लावायच लागतात मिक्सरला. काबुली नाही हळद टाकते, हिंग संपलं ते हिंग नाही टाकणार थोडंसं. आणि आमचा हा अग्री मसाला आई बनवून देतात मला, मस्त असतो, ठाण्यावरून आणतो आम्ही. परतून पण चांगलं घ्यायचं, चांगलं परतवल्याशिवाय मसाला टेस्ट नाही ना. आणि ह्याच्यातच जरासं मीठ टाकलं, कारण की आपण ऑलरेडी ह्याच्यात टाकलेलं आहे आपल्याला, म्हणून थोडंसं ह्याच्यात टाकले म्हणजे खारट नाही होणार. वा मस्त एक नंबर. आणि झालं काहीच करायचं नाही आपल्याला, तर पुऱ्या करायला घ्यायचं. मग आईला विचारा गरम गरम पुऱ्या बऱ्या वाटतं. मस्त करून तिकडे दाखवते तुम्हाला. असं उलटे सुलट होतं रे, एक मिनिट. तेल मस्त सुटलं त्याला. जोपर्यंत तुम्ही परतवणार नाही मसाला तोपर्यंत टेस्ट येणार. चणे टाकले एक नंबर. आता जास्त ग्रेव्ही नाही बनवायची आपल्याला, थोडीच ग्रेव्ही बनवायची जराशी. आणि हे जर पाणी होतं तेच टाकलं आपण वाटून, म्हणजे ते केलेलं वाटून टाकून याचं चांगलं परतून घेऊ. थोडंसं पेंट वाटेल पण नंतर येईल कलर. आणि म्हणजे चण्याचं सामान आपण टाकू थोडंसं. करत कचरा आई. बाबा पण आलेत आमचे, पण बाबांना पण व्हिडिओमध्ये आवडत नाही जास्त, म्हणून मी त्यांना काही घेणार नाही आहे. मध्ये मध्ये घेऊया आपण. जान्हवी ताई कधी येणार आहेत? त्यांना मसाला आणायला लावलेला, म्हणजे हिरवा मसाला, कोथिंबीर मिरची काय आई ते ना इकडे. हो हो, ते काय झालं माहिती आहे काय झालं, या गॅस बंद करते आणि पुऱ्या 8:30 वाजता करायला घेऊया. आत्ताशी 7:30 वाजले, तर करायला घेऊया. आता बाबा गप्पा मारतात करायची. पुऱ्यांचं पीठ मळलेलं असेल तर भाजी घासून घेते मस्तपैकी. नंतर पुऱ्या तळायचा बरी अशी आम्रखंड घेऊन येईल. आज व्हिडिओ असतो की नाही, हिच्यामुळे माझे व्हिडिओ व्हायरल होतील आता एक दिवशी. खरं सिरियसली जागा चल ती जाते बेड खाली. ते बघ नको बाबा, ते बघ. वाजले पुऱ्या करायला घेतले, पोळी करून ठेवली आणि वरण भाजी या आम्रखंड खाल्लेला गेला. पटापट पुऱ्या करते आणि पर्यंत आता मग जेवण इथून अंदर येतो ना त्या साईडने येईल का. आणि एक छोटी पुरी टाकायची आहे. कुठलंही आपण तळायचं काम करायचं त्याआधी आपल्याला असं छोटंसं पुरी अशी टपकन टप
हे बघा असं करायचं आणि आपल्या चुलीला द्यायचं. आता आपण पुऱ्या करायला गेलो. मी मोठ्या पुऱ्या केल्या तर चिकटक ठेवायची पहिलीच पुरी. गरम व्हायला पाहिजे होता इथे नंतर थोडंसं. त्याच्यामध्ये ना बटाटे मस्त कमी फुगल्या पुऱ्या. एक हातात मोबाईल घेऊन एका हातात पुऱ्या टाकते. त्याच्यामुळे मला थोडंसं स्लो चाललं, पण एवढं फास्ट होईल ना आता पुरी तळून. थोडं पुऱ्या करायची आणखी मला थोडं करून ठेवलं तर पण आता होते. झालं आता ह्या लाटायला घेते. पत्ती दिवस ना आमचं कंबल घेऊन आलं. फ्रीजमध्ये पण नाही ठेवलं याने. आणि दही सकाळच्या नाश्त्यासाठी भांडी पडली की इग्नोर करा. सकाळ पुऱ्या करून घेते पटापट. पुऱ्या झाल्यात. चला आता जेवायला. आई जेवायला घ्यायचं का? कोण नातू तुमचा? मग येऊ दे त्याला. कपाट मी भांडी घासून घेते. झालं सर्व. अशी कामं आहेत आता भांडी घासायची. भांडी घासल्याच्यानंतर जेवणाची भेट केली आणि नैवेद्य दाखवतो. अशा तऱ्हेने आजचा दिवस गेलेला आहे. तर आय होप माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. ओके, उद्या भेटूया. मस्त राहा, स्वस्त राहा आणि हॅपी राहा. ओके, बाय, टेक केअर.